हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या एबीके हेल्प यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत स्नॅपचॅटचा पासवर्ड कशा प्रकारे रीसेट करायचा। चला तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला स्नॅपचॅट ओपन करा। स्नॅपचॅट ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला वरती तुमच्या स्नॅपचॅटचा आयकॉन दिसेल, त्या आयकॉनवर क्लिक करा। त्या आयकॉनवर क्लिक केल्याच्या नंतर बघा तुम्हाला वरती दिसेल एक सेटिंग आयकॉन, त्या आयकॉनवर क्लिक करा। त्या आयकॉनवर क्लिक केल्याच्या नंतर बघा तुम्हाला काही इथं ऑप्शन दिसतील आणि त्यापैकी तुम्हाला एक पासवर्ड असं ऑप्शन दिसेल, त्या पासवर्डवर क्लिक करा। त्या पासवर्डवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला असं इंटरफेस दिसेल। बघा तुम्हाला करंट पासवर्ड काय आहे ते माहीत नाही, त्यासाठी आपल्याला फॉरगेट युअर पासवर्ड यावर क्लिक करावं लागेल। यावर जसं तुम्ही क्लिक कराल, इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील, वायवा फोन, वायवा ईमेल। बघा तुम्ही जर तुमच्या स्नॅपचॅट आयडीला तर तुम्ही फोन नंबर अटॅच केलेला असेल तर तुम्ही वायवा फोनवर क्लिक करू शकता आणि तुम्ही जर ईमेल अटॅच केलेला असेल तर तुम्ही ईमेल थ्रू जाऊ शकता। जसं की बघा मी फोन थ्रू जाणार आहे, तर फोनवर क्लिक करतो। फोनवर क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जे नंबर स्नॅपचॅटला आहे तो नंबर इथे तुम्ही ॲड करा। ॲड केल्याच्यानंतर व्हेरीफायवर क्लिक करा। व्हेरीफाय क्लिक केल्याच्यानंतर बघा तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP जाईल, ती OTP तुम्हाला इथे ॲड करायची आहे। जसं की बघा मला एक OTP आलेला आहे, ती OTP मी ॲड करतो। OTP ॲड केल्याच्यानंतर बघा तुम्हाला असा इंटरफेस दिसेल, न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड। तुम्हाला कोणता पासवर्ड टाकायचा आहे, तुम्ही न्यू पासवर्ड आणि खाली पण तोच पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे। जसं की बघा मी माझा पासवर्ड टाकतो। बघा मित्रांनो, वरच्या बॉक्समध्ये जे तुम्ही पासवर्ड टाकला होता तेच पासवर्ड खालच्या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचं आहे। तेवढं टाकल्याच्या नंतर सेव्ह यावर क्लिक करा। यावर जसं तुम्ही सेव्ह कराल, बघा मित्रांनो तुमचे जे पासवर्ड आहे ते अपडेट होईल, म्हणजे की रिकवर होईल, म्हणजे की एक नवीन पासवर्ड तुम्हाला एक माहीत होईल। मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या स्नॅपचॅटचा पासवर्ड तुम्ही माहीत करून घेऊ शकता, रिकवर करू शकता, एक नवीन पासवर्ड बनवू शकता। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा। धन्यवाद।